तर तिकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा सूत्रधार वाल्मिक कराडेच असल्याचं सीआयडीने आपल्या आरोपपत्रात म्हटलंय। आरोपी नंबर 2 म्हणून विष्णू चाटेचा उल्लेख आहे। 5 गोपनीय साक्षीदारांच्या जबाबात कराड विरुद्ध सबळ पुरावे मिळाल्याची माहिती आहे। खंडणी, अॅट्रॉसिटी आणि हत्या प्रकरणाचा आरोपपत्रात समावेश आहे। आरोपपत्रात एकूण 8 आरोपींच्या नावांचा समावेश आहे। आरोपपत्राची कॉपी झी24 तासच्या हाती आली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट ही समोर येते। हत्येचा मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड असल्याचं सीआयडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटलंय। तर विष्णू चाटेचा नंबर 2 चा आरोपी म्हणून उल्लेख करण्यात आला। तसंच खंडणीच्या वादातूनच हत्या झाल्याचं आरोपपत्रात म्हटलंय। सोबतच संतोष देशमुखांना मारहाण करतानाचा व्हिडिओ सीआयडीकडे असल्याची माहिती आहे। तर सीआयडीच्या आरोपपत्रात नेमकी कुणाची नावे पाहूया। वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले, जयराम चाटे, कृष्णा आंधळे, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, महेश केदार यांची नावं आरोपपत्रात आहेत। दरम्यान सीआयडीच्या आरोपपत्रातले महत्त्वाचे मुद्दे काय आहेत तेही आपण पाहूया। वाल्मिक कराडच संतोष देशमुखांच्या हत्येचा मास्टरमाइंड आहे। संतोष देशमुख हत्याकांडातील प्रमुख आरोपी हा वाल्मिक कराड आहे असं सीआयडीने आपल्या आरोपपत्रात म्हटलं। नंबर 1 चा आरोपी हा वाल्मिक कराड आहे। नंबर 2 चा आरोपी विष्णू चाटे। आवादा कंपनीकडे खंडणी मागितली, त्याच खंडणीतून खून झाल्याचा चार्जशीट मध्ये उल्लेख करण्यात आला। वाल्मिक कराडची बीडमध्ये दहशत होती। 5 गोपनीय साक्षीदारांच्या जबाबानंतर वाल्मिक कराडवर चार्जशीट दाखल झाली। संतोष देशमुखांना मारहाण करताना सुदर्शन घुलेचा व्हिडिओ सीआयडीकडे। खंडणी मागण्यावरून आवादा कंपनी समोर भांडण झालं। संतोष देशमुख, सुदर्शन घुले, प्रतीक घुले यांच्यात हाणामारी झाली। हाणामारीनंतर संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर हत्या करण्यात आली। जयराम चाटेनं संतोष देशमुखांना व्हॉट्सअप कॉल केला आणि तोच मारहाणीचा पुरावा ठरला। संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांवर लगेच गुन्हा दाखल झाला। तर सीआयडीच्या आरोपपत्रात आरोपींवर कुठली कलमं लावण्यात आली तेही पाहूया। कलम 103(1) खुनासारख्या गुन्ह्यात हे कलम वापरलं जातं। शिक्षा मृत्यू किंवा आजीवन कारावास। कलम 140(1) खून, खंडणी आणि अपहरणाच्या गुन्ह्यात हे वापरलं जातं। शिक्षा 10 वर्ष ते आजीवन कारावास। सोबतच कलम 126(2) कोणत्याही व्यक्तीला गैरमार्गाने विरोध करणं, यामध्ये शिक्षा तुरुंगवास आणि दंड। कलम 324(4) यामध्ये मालमत्तेचं नुकसान, शिक्षा 2 वर्ष तुरुंगवास आणि दंडाची तरतूद आहे। कलम 189(2) बेकायदेशीर जमाव जमवणं, तोडफोड करणं, तुरुंगवास आणि दंडाची तरतूद। कलम 191(2) हिंसा आणि दंगल, यामध्ये शिक्षा तुरुंगवास आणि दंडाची तरतूद आहे।